रागावर नियंत्रण नसल्यास माणूस काय करेल हे सांगता येत नाही। नुकतेच बेलापूरमध्ये एका 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। बाळावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। त्याआधी नालासोपारा येथे खिळा ठोकल्याच्या वादावरून शेजारी राहणाऱ्या महिलेला खाली पाडून मारहाण केल्याचा प्रकार देखील समोर आला होता। आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणीच्या अंगावरील कपडे फाटण्याची घटना घडली आहे। यानंतर आरोपी विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे। नळाचे पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून 8 मारेकऱ्यांनी एका 18 वर्षीय तरुणीवर हल्ला केलाय। आरोपींनी या तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिच्या अंगावरील कपडे फाडले। हे आरोपी फक्त मारहाणीवर थांबले नाही तर त्यांनी तिच्या डोक्यात पाण्याचा ड्रम मारला। हा प्रकार न्हावा गावातील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या पाटीत आडीत घडला आहे। या प्रकरणी उल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणीला मारहाण करणाऱ्या 8ही आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। न्हावा गावातील राहणाऱ्या या 18 वर्षीय तरुणीचे वडील ONGC मध्ये काम करतात। घराजवळ असलेल्या नळाच्या पाण्यावरून तिच्या आईबरोबर शेजारी राहणाऱ्या कुटुंबाशी वाद सुरू होता। या वादाचे कारण विचारण्यासाठी ही पीडित तरुणी त्या ठिकाणी गेली असता सत्यवान पाटील, सायली पाटील, मेघा पाटील, स्वराज पाटील, सचिन पाटील, संगीता पाटील, सुजान पाटील, सारा पाटील यांनी तिच्यावर हल्ला केला। आरोपींनी या तरुणीच्या अंगावरील सर्व कपडे फाडलेत। तिला खाली जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। जवळच रिकामे असलेले पाण्याचे ड्रमही तिच्या डोक्यात घातलेत। अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर ही तरुणी मदतीसाठी टाव फोडत असताना आरोपी थांबले नाहीत। तिला वाचवण्यासाठीही कोणीच पुढे आले नाहीत। या तरुणीला आरोपींनी जातीवाचक शिवीगाळही केली आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच प्रकरणी 8ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती उल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रांजणे यांनी दिली आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। आरोपींनी अमानुषपणे या तरुणीला मारहाण केल्याचे या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर नागरिकांनी आरोपीच्या विरोधात संताप व्यक्त करून पीडित तरुणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।